विकास आघाडीच्या उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे। उमेदवाराचा फॉर्म भरल्यानंतर त्यांच्याकडे आपण प्रतिक्रिया घेऊया। साहेब नमस्कार। नमस्कार। पालघर लोकसभेची उमेदवारी अर्जात भरत असताना आपले लोकनेते आमदार एकनाथ ठाकूर यांनी दाखवलेला विश्वास आणि त्यांनी दिलेली जबाबदारी, त्याचप्रमाणे बहुजन विकास आघाडीचे तमाम कार्यकर्ते यांनी अतिशय विश्वासाने माझ्यावर जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी असताना आज आम्हाला उमेदवारी अर्ज बहुसंख्य लोकांनी त्यांच्या उपस्थितीमध्ये भरला, त्याचा मला खूप आनंद होतोय। आणि बहुजन विकास आघाडीचा अजेंडा हा विकासाचा राहिलेला आहे आणि आजपर्यंत आपण बघितलं असेल की वसई विरार महानगरपालिका त्याच्यामध्ये 108 नगरसेवक, 3 आमदार, पालघर जिल्हा परिषदेमध्ये 7, वसई पंचायत समिती, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक, त्याचप्रमाणे ह्या पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आमचे आहेत, जिल्हा बँकेचे संचालक आहेत। त्याच्यामुळे डेव्हलपमेंटची जी व्यवस्था आहे, त्याचप्रमाणे जंगल कामगार सोसायटी आमची आहेत, अशी अनेक फील्डमध्ये बहुजन विकास आघाडीच्या मार्फत आम्ही काम करतोय। त्याच्यामुळे विकास हा आमचा मूळ अजेंडा। तुम्ही आमदार म्हणून काम केलेलं आहे, आता खासदार म्हणून तुमचा काय अजेंडा असेल? हे बघा, प्रत्येक निवडणुकीचा टप्पा हा वेगळा आहे। ग्रामपंचायत निवडणुका असतात, जिल्हा परिषद पंचायत समिती असतात, नगरपालिका असतात, महानगरपालिका, विधानसभा, तशा लोकसभा। मी तालुका पंचायत समितीचं सुद्धा काम केलेलं आहे, सभापती म्हणून, जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे, त्याचप्रमाणे विधानसभा सदस्य, आमदार म्हणून सुद्धा काम केलं आणि प्रत्येक घटकावर, त्याचप्रमाणे जिल्हा बँकेवर मी संचालक सुद्धा आहे। प्रत्येक घटकावर काम करत असताना, प्रत्येक व्यासपीठावर काम करत असताना त्याची प्रत्येकाची भूमिका वेगळी असते। त्या पद्धतीने लोकांबद्दल असलेल्या ज्या काही गरजा असतात त्या वेगळ्या असतात आणि त्याच्यामुळे ते जे टप्पे ते मुद्दे ठरवून दिलेले आहेत। आज आमदार म्हणून काम करत असताना ज्या काही डेव्हलपमेंटच्या गोष्टीला, आरोग्य, रस्ते, पाणी, ह्या ज्या मतदारसंघाच्या लोकांना वैयक्तिक स्वरूपाची काही योजना आहेत त्यासुद्धा आम्ही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला आणि मला एक आनंद वाटतो की ह्या बोईसर विधानसभेचा आमदार म्हणून काम करत असताना त्या बोईसर माझ्या मतदारसंघात गाव न गाव आणि पाडापाडाने, त्याच्यामुळे तिथे समस्या कळल्या आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा अंशी मी तिथे लोकांची कामं करण्यासाठी सफल झालो, यशस्वी झालो। परंतु ही आपण आज निवडणूक लढतो लोकसभेची आणि लोकसभेची निवडणूक का लढतो आपण, तर त्याच्यासाठी मुद्दे वेगळे असतात, त्याच्यासाठी समस्या वेगळ्या असतात आणि ती भूमिका वेगळ्या असतात, त्या तिथे जाऊन संसदेत मांडायच्या असतात। आज आपल्याला एक विचार केला तर पालघर लोकसभेची जी नव्याने रचना झाली 2009 साली, त्या 2009 साली रचना झाल्यानंतर आपण बघितलं की जेव्हा बळीराम जाधव साहेब यांना आपण लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषित केलं आणि आपण निवडून आणलं 2009 साली आप्पांच्या नेतृत्वाखाली, आणि त्यावेळेला खासदार काय करू शकतात हे आपण दाखवलं। याला कारण काय, तर एक व्यक्ती खासदार म्हणून जात असताना त्याच्या वैयक्तिक माध्यमातून काहीच करू शकत नाही तो, परंतु त्याच्यामागे टीम असावी, एक नियोजन असावं लागतंय, त्याप्रमाणे त्याचा फॉलोअप असावं लागतं। आणि त्यावेळेला तत्काळ खासदार आपले बळीराम जाधव साहेब असताना आपल्याला माहिती आहे की विरार ते डहाणू, मुंबई ते डहाणू ही लोकल पहिले विरारपासून सुरू झाली, ते आता मुंबईपासून थेट डहाणूपर्यंत येते। ही कोणी चालू केली? हे बळीराम जाधव साहेब खासदार असताना बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून ती सुरू झाली। आज मला सांगा, त्या दिवसापासून आज जेवढ्या फेऱ्या त्याच्यामध्ये कधी वाढल्या का? फेऱ्या बिलकुल वाढल्या। 10 वर्ष झाली, लोकसंख्या वाढली। आज काही लोकांची AC लोकलची मागणी यायला लागली, ती त्याच्यामध्ये एखादं असायला पाहिजे फेरी, परंतु ते बळीराम साहेबांनी काम केलं, लोक खासदार म्हणून काम केलं। त्याचप्रमाणे वसईचा जो गॅस जो वसईला मिळत नव्हता, तो वसईचा गॅस वसईला हे कोणी केलं तर म्हणून बळीराम जाधव साहेबांनी केलं। आप्पांच्या नेतृत्वाखाली वसई विरार शहर महानगरपालिकेत 3000 कोटी रुपयाचा निधी आणला सॅटेलाइट सिटीसाठी, तो आला। म्हणजे ह्या ज्या गोष्टी ह्या खासदार म्हणून त्यांनी करायच्या असतात आणि म्हणून, आणि त्याच्यानंतर मागचं 10 वर्ष बघा काय झालं। एक बळीराम जाधव साहेबांनी अजून एक गोष्ट केली होती, ती म्हणजे अशी का डहाणू ते नाशिक हा जो रेल्वे प्रकल्प, त्याचे 58 कोटी रुपये सर्वेक्षणसाठी मंजूर केले, ते तसेच पडले, पुढे काही झालं नाही। या मागच्या 10 वर्षाच्या खासदारकीच्या टर्ममध्ये कोणी काही केलं नाही। त्याच्यामुळे आज जर आम्ही विचार केला तर पुढचा जो टप्पा आमच्या निवडणुकीचा आहे लढण्याचा, आमचा अजेंडा जो आहे काय करू शकतो, तर आम्हाला आता असं करायचं आहे की पहिला प्रथम ह्या पालघर जिल्ह्याला विनाशकारी जो प्रकल्प आलेला आहे वाढवण, तो आम्हाला रद्द करायचा। विनाशकारी प्रकल्प आहे हा मच्छीमारांच्या जीवावर उठलेला प्रकल्प आहे, हा मच्छीमारांच्या विनाशाचा, त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील
तमाम जनतेचा विनाशाचा प्रकल्प असल्यामुळे तो प्रकल्प पहिला रद्द झाला पाहिजे, हे आमची पहिली भूमिका असणार आहे. त्याचप्रमाणे डहाणू ते नाशिक रेल्वे ही त्याच्यामध्ये पूर्णपणे सर्वेक्षण होऊन त्याचं मंजूर करून त्याचं काम चालू करून हे त्याच्यामध्ये मागे प्रवर्तन राहणार आहे. त्याचप्रमाणे ते पालघर जिल्ह्यामध्ये सागरी नागरी औद्योगिक सागरी आदिवासी भाग आहे. त्या प्रत्येक भागासाठी एक नव्याने एक आदिवासी भागातले शेतकरी असतील, ते शेतमजूर असतील, जे काही रोजगार काम करणारे जे आदिवासी लोक आहेत, त्यांच्या शिक्षणाचे आरोग्याचे प्रश्न आहेत, कुपोषणाचे प्रश्न आहेत, ते प्रश्न आपल्याला घेऊन त्याच्यामध्ये समोर जायचं आणि चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणायच्या आहेत. ते एक मला करायचं आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी भरीव काम करायचं आहे. त्याच्यामध्ये खूप डेव्हलपमेंटचे पार्ट आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर असणं म्हणजे गरज आहे, पण इंडस्ट्रीला पूरक अशा ज्या गोष्टी काय असायला पाहिजेत त्या इंडस्ट्रीवाल्यांची एक चर्चा करून त्याच्यावर त्यांना आवश्यक असलेलं आश्वासक असलेलं काम आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये करायचे. कारण ते रोजगार निर्मिती रोजगाराचं काम करतात, देशाला GDP वाढवण्याचं काम करतात. म्हणून त्यांच्या समस्यासुद्धा आपल्या समस्या आहेत, त्या सोडवण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. तो एक माझा राहील. शिक्षणाचा प्रश्न आहे. इथे जी कॉलेज असायला पाहिजे, जी गव्हर्नमेंट कॉलेज, ती गव्हर्नमेंट कॉलेज इथे मिळत नाही. इथला समाज गरीब आहे, नोकरी करणार आहे, छोटा कामधंदे करणार आहे. त्याच्यामुळे त्यांना इथे पाहिजे तेवढं मुलांच्या शिक्षणाची स्कोप राहत नाही, खर्च करावा लागतो. शासनाच्या अनुदानित तिथे कॉलेज, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, एखादं कृषी महाविद्यालय असं इथे आणलं तर निश्चितच ह्या भागातील जनतेला फायदा होईल, मुलांना फायदा होईल. अशा पद्धतीने एक काम करायचं आहे. वसई विरारमध्ये जी शहर महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये जे लाभार्थी पाणी आणलेलं आहे ते अतिशय चांगल्या समर्पक पद्धतीने कसं लोकांपर्यंत पुढे आणि पुढे चांगली कशी करते ते सुद्धा आपल्याला करायचं. अशा अनेक गोष्टी आहेत आणि ते खासदार मला करता येतील आणि ते मी निश्चित करणार. एवढं जे आज त्यांना आश्वासन करतो. एक शेवटचा प्रश्न आहे. आज तुमचं फॉर्म भरताना महिलांचा भरणा जास्त दिसतो. महिलांसाठी तुमचं काय विजन आहे? महिला सक्षमीकरण हा जो विषय हा खरोखर आजपर्यंत आपल्यावर नाही झाले. बचत गट तयार झाले, लाखोच्या संख्येनं बचत गट झाले. बचत गट महिला एकत्र येतात, बँकेमध्ये खातं खोलतात, त्याचं व्यवहार करतात, कर्ज घेतात आणि त्या कर्जातून काही महिला बचत गट आहेत त्यांनी केले जातात. परंतु एक सर्वसमावेशक असं त्यांना एक गोष्ट झाली पाहिजे. त्यांना अपेक्षा आहेत का आम्हाला रोजगार मिळाला. रोजगार मिळत असताना तो स्वयंरोजगार कसा असेल. स्वयंरोजगार म्हणजे काय? हे बघा, महिलांच्या हातामध्ये एवढं काम करण्याची क्षमता आणि कला आहे. आज आपण बघितलं सकाळपासून आपली महिला उठली त्याची घरच्या कामाची सुरुवात करते, रात्री झोपेवर घरचं काम करून त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करते. जेवण बनवण्यापासून, भांडी बसण्यापासून, कपडे धुण्यापासून, कधी कधी महिला बाहेर जाऊन कामसुद्धा करतात, नोकरी करतात, व्यवसाय पण करतात. परंतु तरी त्यांच्या कुटुंबाला हातभार लागेल असं एक चांगलं उत्पन्न साधन कसं मिळेल. तर अनेक गोष्टी अशा योजना आहेत केंद्राच्या. मग त्या सर्व समाजातील महिलांसाठी आहेत का त्या आणल्या तर इथे त्यांना ट्रेनिंग दिलं, त्यांच्याकडून ज्या वस्तू बनवून घेतल्या आणि त्या स्वतः खरेदी करून बॅग दिलं. त्या मार्केटिंग जाग्यावर सगळ्यात महत्त्वाचं काय? मार्केटिंग. प्रोडक्टिव्हिटी खूप आहे. या महिला सांगितलं एखादी ज्वेलरी खूप बनवणार, परंतु विकणार कुठे? विकणार कुठे हा मूळ प्रश्न आहे. तर तो विकण्याची पण व्यवस्था ही जर केली ती करणार, ती मी करणार. कारण आपल्याकडे एवढा मोठा भाग आहे, 30 लाख लोकसंख्या येते ग्रामीण शहरी भाग म्हणून, तर ती मी करणार जेणेकरून या सगळ्या महिलांना आपल्या घर बसल्या काम भेटेल आणि त्यांना एक स्वयंरोजगार मिळेल आणि त्याच्यातून ते व्यावसायिक बनतील अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद साहेब. तर बहुजन विकास आघाडीचा राजेश पाटील, तुम्ही आगे बढ़ो. राजेश पाटील जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तर आता आपण बघितलं राजेश पाटील साहेबांनी फॉर्म भरलेला आहे. त्यांनी आपल्या मनातील स्वप्न पुढच्या भविष्यात खासदार झालो तर मी काय करू शकेन हे देखील सांगितलेलं आहे. आता घोडे मैदान जवळच आहे. 20 तारखेनंतर आपण बघूया काय होते काय नाही ते. धन्यवाद.